तुटते कशी बघा, पटकन तुटते आणि आतमध्ये पोकळ झालेली आहे. खाऊन दाखवते. किती कुरकुरीत झाली बघा. एकदम खुसखुशीत झालेलं आहे आणि तेलकट बघा, हाताला कुठेही तेलकट नाही आहे, पाहू शकत असाल. नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. दिवाळी फराळाच्या ताटामध्ये चकलीचं स्थान काय वेगळंच आहे आणि अशी काटेरी चकली असेल तर आणखी काय हवं. आज आपण बिना भाजणीची शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी, हलकी फुलकी, झटपट बनणारी, भाजणीच्या चवीची आणि फक्त 3 साहित्यापासून बनणारी, कधीही न फसणारी पोह्यांची चकली बनवणार आहोत. झटपट बनते, अगदी तासाभरातच तुमची चकली तयार होते. भाजणी करायला वेळ नाही पण भाजणीची चकली आवडते अशांसाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे चव अगदी भाजणीचीच लागते. बनवायला खूप सोपे आहे आणि अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुम्ही 100% यशस्वी व्हाल याची खात्री मी देते. चकली बनवताना अनेक बारीक सारीक टिप्स दिलेल्या आहेत. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमची चकली सुद्धा अशाच प्रकारे अगदी सुंदर, देखणी, काटेदार आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी बनेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे हे निवडून कच्चेच आहेत, जाड पोहे आहेत. आता कुठलीही 1 वाटी करा किंवा कपाचं प्रमाण करा. माझ्याकडे हा कप आणि ही वाटी एकसारखी आहे, पाहू शकत असाल. तुमच्याकडे अशा प्रकारचा मेजरिंग कप नसेल तर कोणतीही 1 वाटी घ्या आणि त्याच वाटीने सर्व कृती करा. माझ्याकडे बरोबर 1 कप भरेल एवढी ही वाटी आहे आणि सर्व प्रमाण मी वाटीने घेणार आहे. वजनी आणि कपाचे दोन्ही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये साफ करून घेतलेले 1 वाटी पोहे टाकले. सेम वाटीने अर्धी वाटी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं बोलतात अशी डाळ कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध असते. 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ टाकून मिक्सरवरती बारीक वाटून घेतलं. एकदम बारीक वाटायचं. याप्रमाणे ताटामध्ये अशा प्रकारचे चाळणी आहे तर चाळणीमध्ये मिश्रण हे व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं. काही कण असतील शिल्लक तर ते बाजूला होतात. जर जास्त प्रमाणात राहिलं तर पुन्हा मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता. ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले त्याच सेम वाटीने 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं. पीठ हे नॉर्मल आहे, म्हणजे जे घरी भाकरीसाठी होतं ते पीठ आहे. तर हे पीठ सुद्धा चाळणीने व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं. त्यामुळे कण मोकळे होतात आणि चकली हलकी होण्यास मदत होते. त्याशिवाय काही कचरा असेल तर तो सुद्धा बाजूला होतो. सर्व चाळून झाल्यानंतर एकजीव करून घेतलं आणि आता त्यामध्ये मसाला पाहू तर तीळ 1 चमचा, जिरे 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, हळद पाव चमचा, मिरची पावडर 1 चमचा आणि ओवा 1 चमचा, 1.5 चहाचा चमचा मीठ घेतलेला आहे. मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मीठ टाकून सर्व जिन्नस एकत्र करून घेतले. चकलीला खमंगपणा आणि खुसखुशीतपणा आणण्यासाठी तेलाचं मोहन आवश्यक आहे. त्यासाठी बरोबर 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे किंवा तुम्ही सेम वाटीने बरोबर पाव वाटी तेलाचं मोहन घ्यायचं आहे. मोहन जास्त झालं तर चकली तेलात पसरते, जास्त तेल पिते आणि कमी झालं तर कडक होते. तर मोहन हे प्रमाणात असणं गरजेचं आहे. ही महत्वाची टीप आहे. तसंच मोहन घेताना कडकडीत गरम करून घ्यायचं. मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 1 पातेलं घेतलं आणि यामध्ये सेम वाटीने आपण 2 वाट्या पाणी टाकणार आहोत. 1 वाटी आणि हे 2 वाटी. आता हे पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत. तेल बघा छानपैकी कडकडीत गरम झालेलं. आता हे तेल पूर्णपणे पसरवून घ्यायचं. हे तेल अजून गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करून घेतलं. हाताला सोसवेल एवढं गार झाल्यानंतर हाताने छानपैकी पीठ हे चोळून घ्यायचं आहे. म्हणजे जे तेलाचं मोहन आहे ते प्रत्येक कणाला लागलं पाहिजे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या मध्ये पीठ घेऊन अशा प्रकारे चोळायचं. म्हणजे काय होतं की मोहन आहे ते पिठाच्या कणाकणाला लागतं आणि अशा प्रकारे आपलं मोहन बघा पूर्णपणे चोळून झालेलं आहे. आणि पिठाचा गोळा केला की असा गोळा तयार झाला पाहिजे. तोपर्यंत पाणीही छानपैकी उकळलेलं आहे पहा. आणि यातील मी अर्ध पाणी घेतलं. पाणी हे उकळतच टाकायचं आहे. ही महत्वाची टीप आहे. गरम पाणी टाकलेलं आहे त्यामुळे हाताला भाजू शकतं, म्हणून चमच्याच्या साह्याने पीठ आणि पाणी एकजीव करून घ्यायचं. उरलेलं सर्व पाणी टाकून पुन्हा पीठ हे व्यवस्थितपणे कालवून घेतलं. गरम आहे त्यामुळे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं.
मिश्रण भरपूर गरम आहे आणि त्यावरती दुसरं ताट ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करू द्यायचं, म्हणजे पीठ छानपैकी भिजेल। साच्याला चकती लावताना बाहेरच्या दिशेने खडबडीत बाजू लावायची आणि प्लेन बाजू ही आतून लावायची, म्हणजे चकली ही काटेरी होते। 20 मिनिट झालेले आहेत आणि आतमध्ये सुद्धा कुकिंग प्रोसेस चालू होते, पाहू शकत असाल। उकड अजून कोमट आहे आणि कोमट असतानाच एक 5 मिनिट मळून घेतली आणि पीठ थोडंसं मला घट्ट वाटलं, म्हणजे हे अशा प्रकारे पीठ लगेच तुटत होतं, म्हणजे आपली चकली तुटेल। तर जे कोमट पाणी आहे ती मी अर्धी वाटी घेतले नाही, अर्ध्या वाटीत 2 मोठे चमचे पाणी टाकून थोडंसं मळून घेतलं। पाणी हे कमी अधिक लागू शकतं। पुन्हा 2 चमचे टाकलं, असं टोटल मी 4 चमचे पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 2 वाट्या आणि थोडंसं पाणी वरती लागलेलं आहे। पाणी हे कमी अधिक लागू शकतं, कारण पीठ पाणी किती शोषून घेतं यावरती पाण्याचं प्रमाण ठरतं। पीठ आता एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि पिठाचे मी 2 गोळे करून घेतले आणि अशा प्रकारे एक गोळा साच्यामध्ये टाकला। साच्यामध्ये पीठ भरताना हवा बिलकुल राहू द्यायची नाही, पीठ हे दाबून भरायचं, म्हणजे चकली पाडताना ब्रेक होत नाही, तुटत नाही। साच्याला झाकण लावून बंद करून घेतलं। आता आपण चकल्या पाडून घेणार आहोत। टिश्यू पेपर घेतलेला आणि टिश्यू पेपरवरती चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। चकली पाडताना 3 किंवा 4 वेड्याच्या चकल्या पाडायच्या, तुम्हाला ज्या साईजच्या हव्या आहेत त्या साईजच्या, आणि आतलं टोक आणि बाहेरचं टोक बंद करायचं, म्हणजे चकली ही तेलात सुटत नाही। आणि पाहू शकत असाल काटेरी आणि सुंदर चकली तयार झालेली आहे, अगदी गोल गरगरीत आणि पटकन होतात, तासाभरातच या चकल्या होतात। अशा प्रकारे दुसरी चकली सुद्धा करून झालेली आहे। याप्रमाणेच मी सर्व चकल्या केलेल्या आहेत। पाहू शकत असाल प्रत्येक चकली आपली काटेरी आणि गोल गरगरीत झालेली आहे। चकल्या तळून घेऊ। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, म्हणजे मध्यम गरम हवं। गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि तेलात बसतील एवढ्याच चकल्या टाकायच्या। एका वेळी 4 ते 5 चकल्या टाका, म्हणजे तुमचं तेल किती आहे त्यावर अवलंबून आहे। फार जास्त चकल्या टाकल्या तर तेलाचं टेम्परेचर हे एकदम डाऊन होतं आणि सर्व चकल्या तेलात पसरतात। म्हणून चकली टाकल्यानंतर थोडासा गॅस फास्ट करायचा, म्हणजे हाय फ्लेम करायची आणि अर्धा मिनिट हाय फ्लेम झाल्यानंतर पुन्हा मध्यम गॅस ठेवायचा। असं तेलाचं टेम्परेचर मेंटेन करतच चकल्या तळायच्या आहेत। त्याचप्रमाणे चकली लगेचच उलटायची नाही, तर तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले, चकली सेट झाली, तेव्हा चकली उलटायची आहे। चकलीची एक बॅच तळण्यासाठी 4 ते 4.5 मिनिट लागतात, म्हणजे पेशन्स हवा, फार घाई करायची नाही। जर घाई केली तर तुमची चकली नक्की नरम पडते। तर पहिली बॅच पहा छानपैकी तळून झालेली आहे, पाहू शकत असाल। अगदी चकली व्यवस्थितपणे तळली गेलेली आहे, कलर एकसारखा आलेला आहे। फार फिक्या कलरच्या चकल्या काढल्या ना तर त्या चकल्या थोड्या वेळाने नरम पडतात, तर हलका ब्राऊन कलर झाल्यानंतरच चकल्या काढायच्या आहेत। ताटात काढताना बघा असा आवाज आला पाहिजे। चकली काढताना टिश्यू पेपरवरती काढायचे, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते टिश्यू पेपरवरती शोषलं जातं आणि चकली कमी तेलकट होते। आता चकली मी काढलेली आहे याच्यातली, आणि चकली काढल्यानंतर काय झालेलं असतं, तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं, तर तेल थोडंसं तापू द्यायचं आणि मगच दुसरी चकली टाकायची। नाही तर तुम्ही याच्यात चकली टाकली तर चकली सुटणार किंवा चकली ही पसरते। तर ही टिप लक्षात ठेवायचं की एकदा तळून झाल्यानंतर एक मिनिटभर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि तेलाचं टेम्परेचर बऱ्यापैकी मेंटेन झाल्यानंतरच चकली टाकायची। याच पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि चकल्या अगदी सुंदर झालेल्या आहेत। पाहू शकत असाल की हे पोह्यांपासून बनवले असं कोणाला विश्वासही बसणार नाही। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणामध्ये 25 चकल्या तयार होतात। वजनी म्हणाल तर बरोबर अर्धा किलो बनतात। तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही त्या पटीत साहित्य घेऊ शकता, म्हणजे 1 किलोची चकली पाहिजे असेल तर सर्व साहित्य दुप्पट घ्यायचं, म्हणजे त्या प्रमाणात 1 किलो चकली बनेल। आणि प्रत्येक चकली पाहू शकत असाल अगदी काटेरी, कमी तेलकट, गोल गरगरीत आणि खुसखुशीत झालेली आहे। तर आवडली ना पोह्यांच्या चकलीची रेसिपी? जर आवडली असेल तर याप्रमाणे नक्की करून पहा। घरातील सर्वांना ही चकली नक्की आवडेल आणि सर्वजण तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। दिवाळी फराळाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा।